नाथ समारंभा श्रीरामानन्दार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वन्दे गुरु परम्परा गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुकम् श्रीराम हर्षण देवाख्यं श्री गुरु जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन यो अंत प्रविश मम वाचमिमां प्रस्तुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे श्री वृंदावन को श्री वृंदावन श्रीमद् भागवत महापुराण की श्री सुखदेव जी महाराज की जय श्री व्यास जी महाराज की जय भाग्य बिहारी लाल की जय राधा राम सरकार की जय बरसाने वाली की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्री राधे। एका मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी थोडंसं नामस्मरण करूया सगळ्यांनी गाडीवाणी प्रेम श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे गोविंद राधे श्री राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। श्री राधेश जय हो गोविंद राधे गोपाल राधे
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जय श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे बरसाने में राधे राधे बरसाने में राधे राधे नंदगांव में राधे राधे नंदगांव में राधे राधे गोवर्धन में राधे राधे गोवर्धन में राधे राधे श्री गोकुल में राधे राधे श्री परिक्रमा में राधे राधे श्री भाग्य बिहारी राधे राधे श्री प्राण वल्लभ राधे राधे श्री राधा वल्लभ राधे राधे श्री राधा वल्लभ राधे राधे गली गली में राधे राधे वन में राधे राधे जीवन में राधे राधे श्री कात्यायनी राधे राधे श्री कात्यायनी राधे राधे कुंज घाट में राधे राधे वंश घाट में राधे राधे देश घाट में राधे राधे गोभी घाट में राधे राधे श्री ब्रह्मांड घाट में राधे 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 जय जय श्री राधे श्याम विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर तडतुधारी पीतांबरधारी श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि या कथामृताचा म्हणजे ज्ञानयज्ञाचा चतुर्थ दिवस आपण प्रारंभ करतो. आपण महात्म्य पाहत आलोय. श्री शुकदेव भगवंताची जन्माची कथा पाहिली आहे, परीक्षित महाराजांच्या जन्माची कथा पाहिली आणि शौनकादी ऋषीने 6 प्रश्न केले आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो प्रश्न विचारलेला ज्याचं उत्तर आपण देतो आहोत तर तो प्रश्न असा आहे की परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात आणि तो कथा प्रसंग तो इतिहास आपण कालपासून पाहत आहोत. मी काल सांगितलं ब्रह्मापासून 4 कुमार झाले, भ्रुकुटीच्या द्वारे रुद्र परमात्मा झाले, शिंकेच्या द्वारे ब्रह्माजीचे वराह भगवान झाले आणि यानंतर श्री ब्रह्माजीने मानव सृष्टी तयार केली. त्यामध्ये 10 ऋषींना प्रकट केले. वाणीद्वारे आणि छायाद्वारे असे सरस्वती माता आणि कर्दम ऋषीला जन्माला मानव सृष्टी आहे जन्माला घातली आणि ही झाली मानव सृष्टी.
आणि मानव सृष्टी तयार करायची तर सर्वप्रथम कुणाला तयार केलं असेल तर ते मनु आणि शत्रुपा आहे. वामाने दक्षांगातून दोघांना प्रकट केलं. मनु आणि शत्रुपा यापासून मानव सृष्टी तयार झाली. तर आपण अगदी मनु आणि शत्रुपा यांची 5 संतानांची नावं आपण पाहिली आहेत. तिघी मुली आणि 2 मुलं. त्यातील त्या तिघी मुलीचा वंश श्री मैत्री ऋषीने विदुर काकांना सर्वप्रथम सांगितला. आणि 3 मुलीपैकी ही जी मधली आहे ती होती, तिचा प्रसंग आपण काल पाहिला. आणि आज आपण प्रारंभ करणार आहोत बाकीच्या राहिलेल्या 2 मुली. तर श्री मैत्री ऋषी पुढील प्रसंग वर्णन करतात. मनस्तो शत्रुपायाम तिसकन्याश्च जगिरे आकुतिर्देवभूतेश प्रसूतिरिति विश्रुतः. मनस्तु शत्रुपायाम. मनस्तु म्हणजे मनु महाराज, शत्रुपाया म्हणजे शत्रुपा यांच्यापासून 3 मुली झाल्या. कन्याश्च, तिसर कन्याश्च जगिरे 3 कन्या झाल्या. आकुतिर, देवभूती आणि प्रसूती. त्यापैकी जी आकुती होती म्हणजे सगळ्यात मोठी, मधल्या मुलीचं संपलंय आपला, तर देवहूतीचं संपलंय. आकुती आणि प्रसूती राहिली. त्या आकुतीचा विवाह रुची प्रजापती सोबत झालाय. तो पुत्रिका धर्माने झालाय. त्यांच्यापासून साक्षात यज्ञ भगवान प्रकट झाले. कोणी यज्ञ भगवान की जय. तिचा विवाह दक्षिणेसोबत झाला त्यांचा. त्यानंतर पुढे इथपर्यंत संक्षिप्त सांगतोय, आपल्याला पळायचंय. कारण जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा 4थ्या दिवशी होतो. म्हणजे असं काही लिखित नाही बरं का, म्हणजे 4थ्या दिवशी झालं पाहिजे असं काही नाही. पण मग जवळजवळ 4थ्या दिवशी होतो. पण अगोदरच आपण थोडंसं लेट झाल्यामुळे आपण तो 5व्या दिवशी करण्याचं ठरवलं, म्हणजे उद्या. आणि म्हणून आकुतीचा प्रसंग इथपर्यंतच आपण पाहूयात. त्यानंतर जी मनु महाराजांची 3री मुलगी आहे प्रसूती, तिचा विवाह दक्ष प्रजापती सोबत झाला. एक रुची प्रजापती वेगळ्या आणि दक्ष प्रजापती वेगळ्या. दक्ष प्रजापती त्यानंतर त्यांना 16 कन्या झाल्या, त्यापैकी 13 धर्माला दिल्या. आता हे दक्ष ही वेगवेगळ्या प्रकारचे बरं का, म्हणजे एक दक्ष नाहीये, ही उपमा आहे. त्याला विशेषण आपण म्हणू. जसे इंद्र ही उपमा आहे, इंद्र काही नाव नाहीये, एक पद आहे, हे एक विशेषण आहे. तसं दक्ष ही एक विशेषण आहे. प्रजापती पद आहे. वेगवेगळ्या काळातील वेगवेगळे दक्ष आहेत. पण कधीतरी असं आहे की एका दक्षाला अनंत मुली होत्या, हजारो मुली आहेत. पण हे जे दक्ष आहे 16 कन्या झाल्यात त्यांना प्रसूतीपासून, त्यापैकी 13 धर्माला दिल्या. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, स्तुष्टि पुष्टि क्रियोन्नति बुद्धिर्मेधा तितिक्षाया मूर्ति धर्मस्य पत्न्यः. हे दक्ष वेगळे. आणि एक दक्ष वर्णन केले पाहते, यांचा एका दक्षाचा जावई चंद्र आहे. ते ज्यावेळेस ती 12 ज्योतिर्लिंगाची कथा आहे ना, शिवपुराण ऐकलं असेल तर त्यामध्ये ही कथा खूप गोड येते. 12 ज्योतिर्लिंगामध्ये वेगवेगळ्या खूप गोड गायला पाहिजे. गायला पण मला माहित नाही, ते माणसाची इच्छा नसली तरी ती 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐकावीशी होते. त्यात वर्णन केले त्या दक्षाचं. ते दक्ष वेगळे आणि हे दक्ष वेगळे. हा दक्ष ब्रह्मदेवाचा होता मुलगा एका, कन्या त्याला होत्याने कधी. त्याच्यातून त्याने कन्या 27 दिले होत्या चंद्रदेवासजी. म्हणजे अनेक कन्या, त्यामध्ये 27 त्यांनी चंद्राला दिल्या. तो दक्ष वेगळा, कधीतरी होते हे इकडे तिकडे जाते. पण हे जे दक्ष आहेत यांना
16 कन्या, त्यापैकी 13 धर्माला दिल्या, जे मी मगाशी मला नाव वाचून केले. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रियन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, मूर्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. तर मूर्तीपासून साक्षात धर्म नर नारायण परमात्मा प्रकट होतो. बोले नर नारायण भगवान की जय. आता जे 16 पैकी 13 दिल्यात आणि बाकीच्या किती राहिल्यात? 3 राहिले ना. त्यापैकी एक सती. दक्षाची एक मुलगी कोण आहे? सती माता. आणि मग मैत्री ऋषी सती मातेचं चरित्र प्रारंभ करतात. आता सती चरित्र, आता उत्सुकता होती सतीचे चरित्र ऐकण्याची, ते बिद्रू काकांची. पण त्यांनी चरित्र सुरू केलं आणि संपवलं सोबतच. लगेच दुसरा प्रसंग घालला. त्यांनी म्हणले अरे सतीचं चरित्र पुढे सांगा की, आम्हाला सती मातेचं चरित्र पुढे ऐकायचं आहे, त्यांचे संतान पाहिजे, त्यांना कोणकोणती संतान झाली असा प्रश्न विचारल्यानंतर मैत्री ऋषी सांगतात त्यांना संतानच झाली नाही. सतीला संतान नाही का असा प्रश्न विचारल्यानंतर मग आता सती चरित्र ते प्रारंभ करतात. अगोदर तर संक्षिप्त रूपाने सांगितलं त्यांनी, पण आता ते प्रारंभ करतात की सतीला का संतान झाली नाही असा प्रश्न होता. त्यावेळेस मैत्री ऋषी सांगतात असं झालंय. एक प्रसंग आहे पहा. ब्रह्मदेवाने काय केलं, या दक्षाला प्रजापती बनवलं. हे प्रजापती पहिल्यापासून नाही, हे दक्षच प्रजापती बनवलं. प्रजापती म्हणजे सभापती. आताच्या भाषेत प्रजापती हा शब्द जो सभापती म्हणा. आणि मग त्याला सभापती पद दिल्यानंतर हे उन्मत्त झालं. त्या माणसाला गाठी मिळाली, खुर्ची मिळाली की ती तो वारं घुसतं डोक्यामध्ये. जोपर्यंत पद नाही तोपर्यंत ठीक होतं महाराज दक्षाचं. पण दक्षाला ज्यावेळेस प्रजापती बनवलं महाराज, असला अधिकार गाजायचा तो देवलोकांवर. एक दिवस झाला असं की त्याचं निरंतर ठरलेलं होतं महाराज. सगळे देवता सभेत आले की बघा सगळ्याच्या नंतर सभेत द्यायचा. कशामुळे माहितीये? त्याला असं वाटत मी गेलो की सगळ्यांनी मला नमस्कार करण्याकरता उभं राहावं, माझा सत्कार करावा, माझा सन्मान करावा, याच उद्देशाने तू सगळ्यांच्या नंतर जायचं, शेवटी जायचं. आणि म्हणून एक दिवस सगळे देवता लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते. एवढंच नाही, देवादिदेव महादेव, भगवान विष्णू आणि ब्रह्मा देखील त्या सभेत उपस्थित आहे. सगळे उपस्थित. आणि सगळ्याच्या शेवटी दक्ष प्रजापती सभेमध्ये जातो. दक्ष प्रजापती मध्ये गेल्याबरोबर महाराज सगळे देवता लोक नमस्कार करण्याकरता उभे राहतात. पण हे तिघे देव बसलेले हे काही स्वागताकरता उभे राहिले नाही. त्यांनी नजर फिरली महाराज. हे मूर्ख लोक असे असतात महाराज, म्हणजे आपला सन्मान किती करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. म्हणजे आपला सन्मान किती, म्हणजे आपल्याला किती मानतात याकडे नाही, आपल्याकडे दुर्लक्ष कोण करतो याकडे असं लक्ष असतं. ते बसलेले तिघ देव बसलेले. राग आला महाराज, युगट झालाय, प्रजापती आलाय आणि बसले. राग आला, पण आता राग येऊन काय फायदा होता महाराज? एक आजोबा आणि एक बाप होता. भगवान विष्णू म्हणजे त्यांचे आजोबा आहेत आणि ब्रह्माजी म्हणजे त्यांचे बाप आहेत. आता हे दोघं नाही उठली तर हरकत नाही, पण हा शंकर म्हणजे माझा जावई. प्रजापतीने काय सांगितलं? शंकर माझा जावई आणि जावई मुलासारखा असतो. म्हणजे हे दोघं नाही उठले तर हरकत नाही म्हणले, पण यांनी माझा अपमान केला. जावई मुलासारखा असतो, याने उठायला पाहिजे होतं, माझं स्वागत करायला पाहिजे होतं. राग आला दक्षाला. महाराज नको ती बोलायला. देवादेवी महादेव आहे, नको ते बोलायला. अरे अमंगल लोक, त्यांना मंगल सभा काय करणार? त्यांचं राहणं अमंगल, खाणं अमंगल, वास्तव्य मंगळात आहे. त्याला मंगल सभा काय करणार? हे आमचा गुण आहे की आम्ही त्यांना निमंत्रित केलं. पण हे कुणालाच कळे ना बरं की कुणाला बोलतोय. सगळे एकमेकाला पाहायला. हे नेमकं काय झालंय आज प्रजापतींना झालं काय? सगळे एकमेकीकडे पाहायला लागले. त्याने सांगितलं एकमेका काय असे इकडे तिकडे पाहत आहे? तुम्हाला हा दिसत नाही शंकर? मरकटासारखं तोंडात. वा, हे मी बोलत नाही, ती भागवतच बोलणार, तुम्हाला काही बोलायला लाज वाटत नाही त्याला? अरे एक आमचे आजोबा आहेत, एक पिताश्री आहे, नाही उठली हरकत नाही, पण हा माझा जावई आहे, याला कळत नाही सन्मान करणं? माकडासारख्या तोंडात. एकाने विचारलं एवढं माकडासारखं तोंड होतं, मग तुमची मुलगी काय दिली? एवढं जर तुम्हाला पटतच नव्हतं, अमंगल होतं, राहणं अमंगल, खाणं मंगल, अमंगल म्हणतात, तर
वागणं मंगळ म्हणताय, मग तुमची मुलगी दिली का? दक्षाने सांगितलं माझी मुलगी मृगलोचनी, माझी मुलगी म्हणजे मृगलोचनी. मी तर देणारच नव्हतो, पण माझ्या पित्याचा आग्रह, माझ्या पित्याचा आग्रह, लय म्हणले त्यांना सृष्टीचा विस्तार करायचा आहे, त्यांचा आग्रह होता म्हणून मी माझी मुलगी देईन. मी का मी देणार होतो माझी मुलगी म्हटली? राग. पण भगवान शंकर एक नाही दोन नाही. कल्पना करा आता जर जावे असतं तर, म्हणजे आताच्या जावायला जर सासरा असं बोललं असतं तर काय केलं असतं? त्याने तिथूनच फोन लावला असता, बसलेला असता, निघ घरी निघ. पण महाराज भगवान शंकर आहे, क्षणी रुष्टा क्षणी तुष्टा, रुष्टा तुष्टा क्षणी क्षणी. भगवान शंकर शांत, नंदी बाबा होते ना सोबत भक्त. त्यानं म्हटलं आमच्या स्वामीला आमच्या समोर होय पाप गो घात समाना. स्वामीची निंदा आपल्या कानाने ऐकणं म्हणजे गो हत्येचं पाप लागल्यासारखं आहे. राग आला महाराज नंदीला आणि शिव्या देऊ लागला. नंदी शाप देतोय दक्षाला, दक्ष शाप देतोय नंदीला. भगवान शंकराने सांगितलं नंदी बाबाला तुम्ही शांत बसा, म्हणली जावई आमची सासरे येते, आमचं घरचं भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. आणि सासऱ्याची शिव्या सगळ्यांना ऐकाव्या लागतात. एवढ्या भक्त काही लवकर खातात, काही उशिरा खातात. आमचं घरचं भांडण म्हणजे तुम्ही काही मध्ये पडू नका. नंदी बाबा शाप देऊ लागले. दक्षाने सुद्धा भगवान शंकराला शाप दिला आणि सांगितलं इथून पुढे जेही यज्ञ होईल या शंकराला कुठेच भाग मिळणार, कुठेच मिळणार. आणि म्हणून या दक्षाने भगवान शंकराचा अपमान म्हणून ठरवून हरिद्वार या क्षेत्राला यज्ञ केला. यज्ञ महान केला, मोठा यज्ञ केला आणि ठरवलं की याचा अपमान करायचा, अपमान करायचा. लगेच ठरले. महाराज जे अनाधिकारी देव होते त्यांना सुद्धा जागा दिली, पण देवादिदेव महादेव यांना कुठल्याही प्रकारचं स्थान त्या यज्ञात दिलं नाही. हे मुद्दाम केलं, सगळ्यांना निमंत्रण दिलं. तो यज्ञाचा दिवस ठरलेला, यज्ञाचा दिवस ठरला. ज्या दिवशी यज्ञ त्या दिवशी सगळे देव हरिद्वार क्षेत्राला निघाले. अब जाता कुठं माहितीये, सगळं कैलासावर. आता यांना दुसरा रस्ता नव्हता का जायला. जर हिमालयातून जायचं तर दुसरीकडे जाऊ शकत होते, पण महाराज असं असतं आपसात जर भांडणं लागली ना दुसऱ्याला मजा येते महाराज बाहेर. जवळच्याची जर भांडणं लागली ना दुसऱ्याला एवढा आनंद येत होती पाहण्याकरता. म्हणजे यांची विमानं दुसरीकडून कुठून जाऊ शकत होते, पण आज नाही. आज सगळ्यांचे विमानं कैलासावर. आता भगवान शंकराला सर माहिती होतं हे प्रकरण, पण हे सतीमातेला नव्हतं ना माहिती. तर सतीमाता विचार करायला लागले ही विमानं सगळ्या कैलासावरून जायला लागली. म्हणले भानगड काय आहे, कारण काय? बरं सगळे आपल्या माहेराच्या दिशेने निघाले, सगळ्यांची दिशा ही माहेर हरिद्वारला चालली. तर भगवान शंकर महाराज साधनेमध्ये समाधीमध्ये आहेत. सतीमाता हे सगळं पाहत आहेत पायाच्या भोवता भगवान शंकराचे. एकदा त्यांना ते राहवलंच नाही. बरेच विमानं निघालेत, काय कार्यक्रम म्हणून माहित नाही, म्हणून त्यांना राहवलंच नाही. एका देवीचं विमान अडवलं. का हो देवी कुठे निघाला? ही देवी हीच वाट पाहत होती. याला विचारते कधी तुला माहित नाही काय? खरं माहित नाही. असं असतं बरं, खरं माहित ना, मला खरं माहित नाही. कुठे निघाला? अरे तुझ्या पित्याने मोठ्या यज्ञाचं आयोजन केले हरिद्वार तुझ्या माहेरला केलंय. मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे तुझ्या माहेरला, तुला सांगितलं नाही? बस दिली, त्याचं काम झालं मला. पण सतीमाता विचार करू लागले माझ्या पित्याने यज्ञाचं आयोजन केलंय. आता यज्ञ करणं काही सामान्य गोष्ट नव्हती महाराज. पूर्वी यज्ञ करणं म्हणजे खूप मोठा सोहळा असायचा. यज्ञ केलाय, पित्याने यज्ञ केलाय मला माहित नाही, असं होऊ शकत नाही. आणि जर असं झालं असेल तर ते नक्कीच चुकीने जातात. कधी कधी असं होतं महाराज, कार्यक्रम मोठा असतो जवळचेच राहून जातं, ते काही ठरवून नसतं पण ते वाटतं माणसाला तसं. सतीमातेने समजावून सांगितलं स्वतःच्या मनालाच, आपले वडील तर आपल्याला विसरणार नाही, पण चुकून झालं असेल. पण त्या वाट पाहत होत्या भगवान शंकर समाधीतून बाहेर कधी येतात. ते भगवान शंकराला सुद्धा प्रत्यक्ष सहन होईल की देवीला आपल्याला बोलायचं आहे.
काही वेळानंतर महाराज समाधी उत्थान झाली, बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर सती माता थोडस बोलायला लागली, पण आता गोड बोलतात बरं का, कारण त्यांना माहिती होतं गोड बोलल्याशिवाय कामच होणार नाही अजून, कारण हा अपमान आहे खरं. म्हणजे अनाधिकारी लोकांना तिथे बोलवलंय आणि जर जावायलाच बोलवलं नाही तर जावाई कपिना बोलवतो जाईल. म्हणून हळूच प्रश्न केला स्वामी, हे जे विमानाने निघालेत ना तुम्हाला माहितीये कुठे चाललेत? आता भगवान शंकरला काय माहित नाही महाराज, सगळंच माहिती. तुम्हाला माहिती कुठे चालले? एरवी बायकांचं असं असतं बरं का, गणित माहेराचं कौतुक करायला त्या कधीच थांबत नाही. म्हणजे बाहेरच्या कुत्र्याचं देखील कुत्रा जरी असला ना कुत्रा तरी माहेरचं महाराज विशेष असतं ते कौतुक. एरवी बायका त्यांच्या तोंडात माहेर माहेरच असत, पण आज कायम माहेर करणाऱ्या सती माता, माझं माहेर म्हणणाऱ्या सती माता भाषाच बदलली महाराज. त्यांना माहिती होतं आज माझं माहेर म्हणून जमणारच नाही, कामच होणार नाही. सती मातेने सांगितलं स्वामी तुम्हाला माहितीये काय, तुमच्या सासऱ्याने, आतापर्यंत माझी पिताश्री म्हणणारी सती माता म्हणते तुमच्या सासऱ्याने तुमच्या सासरला, माझं माहेर नाही, तुमच्या सासऱ्याने तुमच्या सासरला मोठं यज्ञाचं आयोजन केलं. हा मग आपण जायला पाहिजे. निमंत्रण नाही, निमंत्रण ते काय आहे, प्रजापती पद आहे, मोठं पद आहे, लोकांचं सगळ्यांचं पाहायचं म्हणलंय. एखाद्या वेळेस राहून गेलं असेल, ते विसरले असतील, सांगायचं राहून गेले असतील, आपण जायला पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं देवी तुला माहिती ती काही कथा नाही की न बोलवता जावं. कथेत चालतं महाराज, कथेत काय निमंत्रणाची गरज असते वय, देवाची कथा ही. तुम्हाला जर तुमचा उद्धार करायचा असेल तर या, जा तिकडे, काय अडचण नाही, तुम्ही नाही आले तरी काय हरकत नाही. भगवान शंकराने सांगितलं देवी ती काही देवाची कथा नाही, न बोलवता जायला. काही ठिकाणं अशी असतात देवी ती न बोलवता जाऊ नये. जर निमंत्रण असेल तरच जावं. आवतही हर्ष नाही, नैनन नाही स्नेह, तुळसी तहा न जाइये, चाहे कंचन वरचे मेघ. देवी आपण गेल्यानंतर ज्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम नाही, अशा ठिकाणी सोन्याचा पाऊस जरी पडत असला तर जाऊ नाही देवी, जाऊ नाही, समजावून सांगितलं. पण आता माहेर महाराज म्हणजे एवढा मोठा सोहळा येत नाही, देवी काय ऐकती होय? ज्यावेळेस सती माता ऐकतच नाहीये. आता इच्छा नव्हती बरं भगवान शंकराची सगळं सांगण्याची, कारण महाराज भगवान शंकर आहेत ते. भगवान शंकर आहे आणि सती मातेवर एवढं प्रेम आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं काल की ज्या वेळेस महाराज त्याग होतो देवीचा, त्याच्या वेळेस ते त्यांचं शिर ते गळ्यात घालतात. काय प्रेम असेल त्यांना हे नक्की माहित होतं. माझ्या पत्नीला जर कळालं की आपल्या बापाने आपल्या स्वामीचा अपमान केलाय तर पत्नी एक क्षण सुद्धा ते ठेवणार नाही, ही कल्पना अगोदर होतीच. घाबरत त्यालाच होते भगवान शंकर, याच्यामुळे सांगितलं नाही. पण देवी ऐकतच नाहीये, म्हणून भगवान शंकरांना नाविलाजाने हे सगळं प्रसंग सांगावा लागला. ज्यावेळी देवी ऐकतच नाहीये त्यावेळी भगवान का ऐकत नाही तुम्ही, चला म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी देवी असं आहे, हे निमंत्रण चुकून नाही राहिलेलं. हा जो यज्ञ आहे ना देवी, हा मुद्दामून केलेला आहे तुमच्या पिताश्रीनी. हा यज्ञ मुद्दामून केलाय, माझ्या अपमानासाठी केलाय. म्हणजे झालं असं म्हणले, एका सभेला आम्ही सगळे देवता लोक गेलेलो, सगळे उपस्थित होते, सगळे स्वागतासाठी उठले. पण मी खरं सांगू, मी ठरवून काहीच केलं नाही, मला लागली होती समाधी. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये मी रत असल्यामुळे मला समाधी लागली. आणि तुमचे पिताश्री आमचे ससुरजी केव्हा तिथे आले मला कळालं नाही, पण समाधीत असल्यामुळेच मी उठलो नाही. पण त्यांनी अर्थाचा अनर्थ केला, नको ते बोलले. आणि त्या सभेमध्ये त्यांना असं वाटलं की मी अपमान केलाय, आणि म्हणून त्यांनी त्या सभेमध्ये असा शब्द दिलाय की मला कोणत्याच यज्ञामध्ये भाग नाही. म्हणून हे निमंत्रण चुकीने नाही, त्यांनी ठरवून दिलं. देवीने सांगितलं स्वामी एवढं मनात घेऊ नका, सासरे तुमचे भांड्याला लागत नाही, घरचा प्रसंग आहे, सोडून द्या, काही गोष्टी सोडून द्या. भगवान शंकरांनी सांगितलं तसं नाही, ते सोडण्यासारखं नाही. महाराज गोष्ट अशी असतं, तशा जवळच्या माणसाची भांडणं होऊ नये, भांडणं होऊ द्या. आणि तुम्ही नंतर किती गोड बोलण्याचा प्रयत्न करा, पण ती मजा राहत नाही.
एकदा जर भांडणं झाली ना, तुम्ही नंतर किती जोडण्याचा किती गोड बोला, पण ती मजा नाही. रहीमन धागा प्रेम का मत तोड़ो चटकाए, टूटे सो फिर न जुड़े, जुड़े सो गाठ पड़ जाए. एखादी दोरी तुटू द्या, तुटल्यानंतर तिला बांधा, जोडल्या जाईल ती, पण गाठ होती गाठ. तसं भगवान शंकरांना सांगितलं नाही नाही. आता जर त्यांनी शिवे दिले, त्यांनी जर शाप दिलाय, आपण कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणात आदर नाहीये. परत समजावून सांगितलं, पण ते बी काही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. तुम्ही येणार नाही, नाही मी नाही, मग मी जाते. तुम्ही येत नसाल तर मी जाते. पण भगवान शंकरांनी सांगितलं तुला जायचं असं हरकत नाही. मी एवढं सांगून जर तू ऐकत नसेल तर हरकत नाही, जाऊ शकतो. पण भगवान शंकर डोळे लावायचे आणि पार्वती माता थोडस पुढे निघाले की पाहिजे की काय म्हणता काय नाही. भगवान शंकर सुद्धा हळू डोळे उघडून पाहिजे खरं जाते की काय. त्यांना माहिती होती ही गेली की अवघड आहे. पण ज्यावेळेस 2-3 वेळा झालं, आता मला सती माता राहत नाहीये. ज्यावेळेस सती माता खरोखर निघाल्या, आता मात्र महाराज भगवान शंकराला वाईट वाटलं, आता अनर्थ होणार आहे, काय करावं म्हणून आता ऐकत नाहीये. म्हणून नंद आदी गणांना त्यांच्या सोबत पाठवलं की देवींना सोबत जा, सुरक्षित नाही. तर ज्यावेळेस महाराज सर्व गण सोबत आहे, सती माता सोबत जातात, हरिद्वार क्षेत्रात जातात. मोठा यज्ञ आहे, लाखोच्या संख्येने सर्व देवता लोक तिथे उपस्थित आहे, अनाधिकारी लोक आहे, सगळ्यांसाठी आसन तयार आहे. पण ज्यावेळेस सती मातेने पाहिलं की देवादिदेव महादेव म्हणजे आमचे स्वामी, की माझ्या बापाचे हे जावई आहेत, त्या महादेवांना कुठेच स्थान नाही, कुठेच नाही. आणि महाराज ज्याची भीती होती भगवान शंकरांना तेच झालं. सती मातेने ते पाहिल्याबरोबर विचार केला, अरे ज्या बापाने माझ्या स्वामीचा अपमान केलाय त्याच्यापासून मिळालेला देह मी एक क्षण सुद्धा ठेवणार नाही. हे स्वामीवर प्रेम मान. भगवान शंकर वेळे काय शिरगोळ्या घालून फिरायला असलं प्रेम, हे प्रेम सतीचं आहे आपल्या पतीवर. असलं प्रेम असलं पाहिजे महाराज आपल्या स्वामीवर, आपल्या पतीवर. जर हे प्रेम असेल, काही काही बायका म्हणतात मारतात, प्रेम मारतात घरची. तुम्ही असलं प्रेम करून पहा, काय मारतात महाराज, कोण मारत नाही. एक क्षण सती मातेचं मी सासरात नाही सांगतोय, ते सासरमध्ये नाही आत्महत्या केली तिने. आत्मत्याग सती मातेने सासरला नाही माहेरात केलाय. बरं सगळ्यांना विचारून बोलून नाही. अरे आपल्या पतीला जागा नाही हे कळाल्या बरोबर तिने विचार केला, ज्या बापाने मला जन्माला घातलंय त्याच्यापासून मिळालेले दारे तो जर माझ्या स्वामीचा अपमान करत असेल तर ठेवणार नाही. क्षणाचा विलंब न करता त्या यज्ञामध्ये उडी घेतली. मला तेव्हा त्याग केला. हे मैत्री ऋषी विदुरकाकांना सांगताय. पण आता विकत होणार आहे पुढे. ज्यावेळेस सती माता यज्ञामध्ये जातात, त्याग करतात. नंदी बाबा होते महाराज, मारण्याचा प्रयत्न केला पण आवरणारे सगळे तिथे. म्हणून इकडे नारदजी कैलासावर जातात. स्वामी भगवान बरं आहे, ठीक आहे, हो ठीक आहे. मला माहिती आहे हरिद्वारला काय चाललंय, काय झालंय. म्हटले तुमची पत्नी माता सतीने यज्ञामध्ये उडी घेतली आहे, त्याग केलाय. ज्यावेळेस महाराज भगवान शंकराला कळालं, महाराज आता नाही क्षणे रुष्टाक्षणे तुष्टाक्षणे क्षणे असला राग आला. महाराज रुद्र रूप प्रकट झालं आणि महाराजाचा रुद्र आहे, महाराज असलं रूप तयार झालं आणि त्यांचे गण सोबत आहे. आता भगवान शंकराचे गण म्हणजे काय सामान्य वय, सगळे भूत पिशाच वेताळ असली अवस्था. महाराज असले निघाले, काय दडदड दडदड, काय भयंकर महाराजाचं स्वरूप वर्णन केले महाराज. श्री व्यास महाराजांनी खूप गोड रचना इथे केली. अरुद्र भागम तमवेक्षचा वदनम पिताच देवे कृतिहिंच विभो अनादृता यज्ञ सदस्य धीश्वरी चुकोप लोकनीव यदेक्षजी ऋषाः. श्री व्यास महाराज सांगतात आणि सुज्जी महाराज शौनकादी ऋषीने सांगतात. ही कथा मैत्री ऋषी विदुरकाकांना सांगतात. काका रुद्र भगवान असं येत होती म्हणले, या हरिद्वारला असं वाटत होतं की सृष्टीचा विनाश होतो की काय. जशा लाखो गायी संध्याकाळच्या वेळेला
रानातून तरुण याव्या आणि त्या पळत सुटाव्या. पळत सुटल्यानंतर त्या खोरांची जी धूळ उडते ना, त्याप्रमाणे महाराज आकाशात धूळ होते. घाबरायला लागले, सगळे घाबरले. यज्ञामध्ये सगळे देवता लोक घाबरले. काय झालं असेल? अरे आणखी तर पुढे आणखी बराच काळ जायचा या युग संपण्याकरिता. आणि हे लक्षण तर असं दिसायला लागले की युग संपतं की काय, विनाश काल आला की काय, असं विचारच देवता लोक करत होते. तेवढ्यात महाराज रुद्र भगवान त्या यज्ञामध्ये सहभागी. नंदी बाबाला आनंद वाटला, बा आता मजा येणार याची, आता मजा जागते. रुद्र परमात्म्याने विचारलं, रुद्र भगवंताने विचारलं नंदी बाबाला काय झालं प्रकरण. आणि मग नंदी बाबा एका बोट करतायत. हा जो भृगू ना म्हणले, हा जो यज्ञावर बसलाय ना, ज्यावेळेस सती माता देहत्याग करत होत्या त्यावेळेस हा गाडीवर हात फिरून मंत्र म्हणत होता. म्हणजे हा भृगू महाराज रुद्र भगवान आहे. महाराज एवढा प्रचंड राग आलेला, पळत आले रुद्र भगवान आणि दाढी धरली महाराज, उपटून काढली. कुणाचे हात, कुणाचे पाय, कुणाची दाढी, कुणाचे कान. महाराज दयनीय अवस्था महाराज रुद्र परमात्म्याने केली. आणि शेवटी ज्या क्रूर आणि ज्या निष्ठुर बापामुळे मुलीचा बळी गेलाय, माझी सती माझ्याकडून हिरावून घेतली. ज्या दक्षाने क्षणाचा विलंब न करता महाराज आता नाही पाहिला सासरा, शिरधळा वेगळे केलं. ज्यावेळेस शिरधळा वेगळे केलं त्यावेळेस बाकी देवता लोक कैलास पर्वतावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता महाराज. आणि सगळे देव महाराज एकत्र एकनिष्ठतेने कैलास पर्वतावर जातात आणि भगवान शंकराची आराधना करतात. थांबवा, कृपा करून एवढा यज्ञ पूर्ण होऊ द्या. लवकर नाही ऐकलं भगवान शंकर. किती भयंकर राग आला असेल, किती वाईट वाटलं असेल भगवान शंकराला, ज्यांच्यामुळे माझ्या पत्नीने देह त्याग केलाय. नाही ऐकलं. देवता लोकांनी मोठा आग्रह केला आणि सांगितलं, स्वामी काळजी करू नका म्हणले, फक्त यज्ञ पूर्ण होऊ द्या. इथून पुढे यज्ञामध्ये तुम्हाला भाग मिळेल, नक्की भाग मिळेल. कोणता भाग मिळेल? देवता लोकांनी सांगितलं, सगळ्याची वाटप झाली, जो उरलेला सुद्धा आहे तो तुमचाच. म्हणून भगवान शंकराशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही महाराज. भगवान शंकराशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. आणि म्हणून देवता लोकांनी सांगितलं, राहिलेला जो सिद्धा आहे तो सगळा तुमचा. भगवान शंकराने सांगितलं, हरकत नाही, राहिलेलं का होईना पण मिळतंय ना. प्रसन्न झाले भगवान शंकर, प्रसन्न झाले. हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही प्रत्येकाचे इंद्रिय अवयव काढलेत म्हणले, ते दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. ते भृगू बाबा आहे ना, त्यांना दाढीवर हात फिरवल्याशिवाय मंत्रच म्हणता येत नाही म्हणजे. त्यांना ती सवय लागली दाढीवर हात फिरवून मंत्र म्हणायचे. भगवान शंकराने सांगितलं, मी दाढी देतो, आता सगळी नाही, 2-4 किट देतो म्हणजे फक्त हात फिरण्याकरता. दयनीय अवस्था, अपमानित केलं महाराज. सगळ्यांना महाराज दिलेले पण अपूर्ण ठेवलं, पूर्ण कुणालाच केलं नाही. आता सासऱ्याचा नंबर आहे, दक्ष प्रजापती समोर हात जोडून उभा आहे. आता जे यज्ञाचे कर्ते आहेत त्यांना वरदान द्या. सांगितलं देतो ना, पण पहिल्यासारखं पूर्ण नाही. आता बकऱ्याचं तोंड आहे, म्हणजे मुख दिलं महाराज, पण बकऱ्याचं दिलं. म्हणून ते महादेवच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ती ओरडण्याची सवय ना, आपण ती तोंडाला हात लावून ओरडतो, हा बोलतो. म्हणजे कशासाठी ओरडतो? असं म्हणतात की आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या बकराचा आवाज काढला की महादेवांना आनंद होतो. कशामुळे माहितीये? त्यांना सासऱ्याची आठवण होते. आपण तो बकराचा आवाज काढला की त्यांना काय कोणाची आठवण होते? सासऱ्याची आठवण होते. म्हणून ते मंदिरात गेल्यानंतर बकराचा आवाज काढण्याची प्रथा आहे. आणि अशा प्रकारे श्री मैत्री ऋषी सांगतात, काका दक्षिण यज्ञ पूर्ण केला. आणि दक्षिण यज्ञ पूर्ण केल्यानंतर पुढे दक्षाचे यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मैत्री ऋषी सांगतात, विदुर काका पुढील प्रसंग आता 3 मुलीचा प्रसंग झालाय. आपण देवहूती आणि प्रसूतीचा थोडा विस्तार केला, थोडासा विस्तार केला. आकृतीचा विस्तार करता आपला एवढा झाला नाही. आणि यानंतर मैत्री ऋषी जो प्रसंग सांगतात, 2 मुलं, त्यामधील पहिला प्रसंग आहे उत्तानपाद यांचा. 5 संतान होती ना, 3 मुलीचा झाला प्रसंग, आता 2 मुलं आहेत. त्या 2 मुलांपैकी मैत्री ऋषी सांगतात, विदुर काका पहिला मुलगा आहे उत्तानपाद.
उत्तानपाद माहिती उत्तानपाद? आम्ही मला असं वाटतं तिसरी चौथीला असेल तर तिसरी चौथीला त्यावेळेस ते पुस्तक यायचं बा छान छान गोष्टी छान छान गोष्टी असं त्याचं नाव असेल छान छान गोष्टी. त्यामध्ये उत्तानपादाची कथा आली. पण आमचं दुर्भाग्य असं राहिलेलं महाराज पहिल्यापासून आपल्या भारताचं ते आम्हाला दुसऱ्याचं लई पाहणे ऐकण्याची सवय, दुसऱ्याच्या परंपरा, दुसऱ्याचा इतिहास. म्हणजे मी भागवत शिकलो म्हणून मला कळालं की हे उत्तानपाद म्हणजे ध्रुवाचे बाप आहे. ही गोष्ट तिसरीलाच कळायला पाहिजे होती. नाही तर मी म्हणजे आता लोक असंच वाटत होतं की एक राजा होता आणि त्याला 2 बायका होत्या, एक आवडती एक नावडती. मूर्ख अशी हाणलीच पाहिजे त्यावेळेस सगळे. पण किती दयनीय अवस्था आहे महाराज. त्यावेळेस जर नाव सांगितलं असतं एक सुनीती आणि एक सुरुची, काय बिघडलं असतं? म्हणजे तिसरी पासून आपल्याला ध्रुव महाराजांची कथा माहिती झाली असते. पण नाही ना महाराज, ही इच्छाच नाही कुणाची. म्हणून सांगितली कथा. म्हणजे आता पुस्तक तयार झाले म्हणून सांगायचं ते. आता मग काय सांगितलं? एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक आवडती आणि एक झालं सगळं काय मातीत गेलं सगळं. म्हणजे आमच्या संतांनी आमचं वाङ्मय किती दिवसापासून तयार केले आणि ते आम्हाला आता म्हणजे आता आम्ही वाचायला लागलो आणि कळणार कधी ते आम्हाला माहिती नाही. तुम्ही कल्पना करा, मी तिसरीला असताना जर मला ही ध्रुवजी महाराजांची कथा ऐकली असती तर किती आणखी ज्ञानामध्ये भर पडली असती, किती लवकर मला परमार्थाकडे मी होणार असतो. पण ते विषय असा होता महाराज, या आम्हाला कळवा अशी कोणाची इच्छा नाही. हे आता बरं झालंय. आम्ही परमार्थ करावा अशी कोणाची इच्छा नाही. म्हणून श्री मैत्री ऋषी आता उत्तानपाद महाराजांची कथा सांगतात. जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुची सयो सुरुची प्रियसी पत्न्यो नेत्राय सुतो ध्रुवः. उत्तानपादाच्या 2 बायका सुनीती आणि सुरुची. त्यातील जी सुनीती होती तिचे ध्रुव आणि जी सुरुची होती तिची उत्तम. आता ही आवडती आणि नावडती म्हणजे असं नव्हतं की ती सुनीती आवडत होती असं नाही, आवडत नव्हती असं नाही. आवडती नावडती त्याचा अर्थ असा आहे, एक मनमानी आणि एक बुद्धिमानी असं त्याचा अर्थ आहे. सुनीती म्हणजे सुनीती, सुनीती म्हणजे सुनीती, सुनीती म्हणजे सुनीती म्हणजे नीतीने वागणारी. आणि सुरुची म्हणजे अधर्माने वागणारी, नीतीच्या विरुद्ध वागणारी. म्हणून एक दिवस असं झालं, सुनीतीचा जो मुलगा ध्रुव छोटस वय होतं आणि उत्तानपाद महाराज सिंहासनावर बसलेले. म्हणजे बाप सिंहासनावर बसलाय म्हणून लहान मुलगा आहे त्याला जावंसं वाटलं, बसावंसं वाटलं मांडीवर. आणि म्हणून भरसभेमध्ये ध्रुवजी महाराज बापाच्या मांडीवर बसण्याकरता निघाले. हे संक्षिप्त सांगतोय. बापाच्या मांडीवर बसण्याकरता निघाल्यानंतर ही सुरुची तिथे होती उपस्थित, म्हणजे सावत्राई. तिने त्या ध्रुवाचा हात धरला. कुठे निघाला? बाबाच्या मांडीवर बसायचं. लाज नाही वाटत? बाबाच्या मांडीवर बसायला निघाला. बाबाच्या मांडीवर बसायचंय. हो, तुला जर बाबाच्या मांडीवर बसायचं असेल ना तर असं बसता येणार नाही. म्हणजे आता रडायला लागलं महाराज. लहान वय त्यांचं 4-5 वर्षाचं वय. तुला बाबाच्या मांडीवर बसता येणार नाही. आणि जर तुला बाबाच्या मांडीवर बसायचं असेल तर त्याच्या अगोदर तुला देवाला प्राप्त करावं लागेल, देवाची प्राप्ती करावं लागेल. आणि देवाच्या प्राप्ती झाल्यानंतर देव जर तुला प्रसन्न झाला आणि मग देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणत तुला काय पाहिजे ते माग. मग देवाला म्हणायचं की मला सुरूच्या मातीच्या गर्भातून जन्म हवा आहे. म्हणजे मला सुरूच्या मातीच्या गर्भातून जन्म दे, माझ्या गर्भातून जन्म घ्यावा लागेल, म्हणजे माझा मुलगा व्हावा लागेल, तरच तुला त्या बाबाच्या मांडीवर बसाय. म्हणजे त्या सुरुचीने इथे दोघांचा अपमान केलाय, देवाचाही आणि भक्ताचाही. देवाचाही अपमान केलाय आणि भक्त म्हणजे सुरुचीने स्वतःचा गर्भ देवापेक्षाही महान दाखवलाय. म्हणजे माझ्या गर्भातून जर तुला जन्म घ्यायचा असेल तर तुला अगोदर देवाची प्राप्ती करावी लागेल. आता एवढं सवय महाराज त्या ध्रुव महाराजांच्यावर नाही लागले. ते रडता रडता ते आईकडे गेले, सुनीतीकडे.
साहजिक आहे, महाराज मुलगा रडत आल्यानंतर आईने विचारलं काय झालं. आई मला बोलली आहे, मला बाबाच्या मांडीवर नाही बसू दिलं माझी आई. आताची जर आहे सावत्र आई ताम करत महाराज लगेच गेली असती तिथे. कशी बसू देत नाही ती, पण तिचं नावच सुनीती आहे. तिचं नाव काय आहे? सुनीती. मुलगा रडतोय, लहानचं वय 4-5 वर्षाचं वय आहे, 4-4.5 वर्षाचं वय. आईने बसू दिलं नाही, सावत्र आईने हुकलून लावलंय, हकलून लावलंय. एखादी असती तर लगेच जाऊन तिला शब्द 2 शब्द बोलली असती. काय बोलली ती बोलली असती, पण सुनीती होती ती. बाळा आई बोलली. काय म्हणाली आई? ध्रुव महाराज सांगतात, आईने सांगितलंय तुला जर बाबाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यावा लागेल. आणि माझ्या गर्भातून जन्म घेणे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी तुला देवाला प्राप्त करावं लागेल. त्याच्यासाठी तुला देवाकडे जावं लागेल, देवाला प्राप्त करावं लागेल. आणि देव जर प्राप्त झाला तर मग देवाला तुला मागणी करावं लागेल की मला सुरूच्या आईच्या गर्भातून जन्म हवा आहे. सुनीती होती ना, तिने सांगितलं बाळा खरं सांगू, जो उद्देश मी करायला पाहिजे होता तो उद्देश तुझ्या त्या आईने केला. खरं तर हे मी सांगायला पाहिजे होतं तुला. काय? हा उपदेश, अरे देवाची प्राप्ती करायला पाहिजे, हा उपदेश मी करायला पाहिजे तुला. मी नाही करू शकले. खरं सांगू बाळा, तुझी खरी आई मी नाही, तुझी खरी आई ती आहे की जिने खरा उपदेश केला. जिने खरा उपदेश केलाय ती खरी आई आहे. महाराज ज्ञानोबा जे बोलतात ना महाराज, ते खरंच बोलतात. ज्ञानोबाचं जे बोलणं आहे ते खरं आहे. संतांनी आईला देवाच्या जवळ जाऊन बसवलंय बरं का गणेश दादा. संतांनी आईला देवाच्या अगदी जवळ नेऊन बसवलंय. मी खरं सांगू, संत आणि आई एकच असते, एकाच जागेवर असते, पण एका कारणामुळे. ती कारण मी तुम्हाला सांगेन. जसा संतांचा कळवळा हा जगासाठी आहे, तसं आईलाही कळवळा आहे पण मुलासाठी. संत सांगतात आईला जे प्रेम मुलासाठी आहे ते जर जगासाठी असतं ना तर आई आणि संत एकच. आणि आताही सांगतात, ज्ञानोबा सांगतात, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. कौनाचे मायबाप सांगतात, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. आणि जर ज्ञानोबा बोलले तर ते तिथं काही विचारच करायचा नाही, म्हणजे खरोखरच बोलले नाही. मला खऱ्या आया एखादी होती, खरी आई एखादी होती जी मदरसासारखी. महाराज ज्ञानोबरायला आई म्हटलं की सगळीच आवडीची आहे. ज्ञानोबरायची आई हा विषय लय आवडीचा आहे, पण त्यात सगळ्यात आवडणारी आई कोणती असा जर प्रश्न असेल तर ज्ञानोबरायची सगळ्यात आवडीची आई मदरसा आहे. का माहिती आहे? कारण त्या आईने खरा उपदेश केलाय. त्या आईने, आता मी जर विचारलं तुम्हाला मुलाविषयी प्रेम आहे का, कोणाची हिंमत नाही असं म्हणायची. तुम्ही मुलावर प्रेम करता का असं जर मी तुम्हाला विचारलं तर कोणती आई असं म्हणेल की नाही माझं मुलावर प्रेम नाही. मी खरं सांगू का, खरंच नाही आपलं मुलावर प्रेम, खरंच नाही. मी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस कळेल तुम्हाला, तुमचं मुलावर अजिबात प्रेम नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही चुकीचं सांगता तर जर आत्मनिरीक्षण करा, तुमचं मुलावर हे स्वार्थाचं प्रेम आहे. एवढं खरं बोलत नाही मी, पण बोलतो आता तुम्ही सगळे माझे आहेत बरं का. एवढं खरं म्हणजे मी खरं सांगत असतो, पण तुम्ही जास्त जवळचे असल्यामुळे मी खरं सांगतो. आईचं मुलाचं प्रेम हे स्वार्थापोटी आहे. आणि जर स्वार्थापोटी नसतं तर तुम्ही तुमच्या हाताने मुलांचं नुकसान केलं नसतं.
इथे बसलेल्यापैकी मी सहज प्रश्न विचारतो, सहज असं पारिवारिक प्रश्न विचारतो. मला खरं सांगा, संसारात सुख आहे का हो? काय वाटतं तुम्हाला? संसारामध्ये सुख आहे का? नाही. आणि जर असेल तर तो संसारच नाही. संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये जर सुख आपण ऐकतो ना महाराज, हे संत खोटे बोललेत का? संसार दुःख मूळ चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणजे संसारामध्ये सुख आहे का असा जर मी प्रश्न केला तर तुम्ही एका मुखाने काय सांगता? काय सांगता? हे अत्यंत महत्वाचं आहे. मी महत्वाचं बोलतो, तुम्ही म्हणता भागवताच्या बाहेर तर नाही, हे भागवतच आहे. संसारामध्ये सुख आहे का असा जर प्रश्न असेल तर तुमचं उत्तर काय? नाहीच आहे. मजा असेल थोडीफार, सुख आनंद हे संसारामध्ये शोभतच नाही. हे संसार ही डिक्शनरी याच्यात बसतच नाही. ते सुख आनंद हे संसार, हा मजा करू शकता तुम्ही घंटा 2 घंटे, 10 दिवस 5 दिवस 10 दिवस, तो आनंद नाही, ते सुख नाही. मग आपल्याला काहीच वाटत नाही का? मी जर तुम्हाला विचारलं संसारात सुख आहे का, तुम्ही म्हणतात नाही, म्हणता ना तुम्ही, मग तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमचं जर तुमच्या मुलावर प्रेम आहे तर जे दुःख तुम्हाला झालं ते दुःख तुम्ही तुमच्या मुलांना का देता? खरं सांगा. पटतंय तुम्हाला? संसारामध्ये जर कायम धावपळ आहे, संसारामध्ये जर रात्रीचा दिवस दिवसाची रात करून सुद्धा जर तुम्हाला आनंदच मिळत नाही तर तुम्ही तुमच्या हाताने, तुम्ही चांगला म्हणता नाही नाही माझ्या डोळ्या देखत याचं लग्न झालं पाहिजे, म्हणजे माझ्या डोळ्या देखत हा गेला पाहिजे. मग काय काय म्हातारा म्हणतात नाही नाही माझ्या नातवाचं लग्न हे माझ्या डोळ्यासमोर झालं पाहिजे, म्हणजे माझ्या डोळ्या देखत मातीत गेला पाहिजे. तुम्ही हा उपदेश का करत नाही बरं? जसा मदन असेल महाराज, खरी ज्ञानोबा आहे, वेळेत का ज्ञानोबा, ज्ञानोबा ज्ञानी ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायला मदन असं का आवडते? त्याचं कारण आहे, मदन असेने 5 वर्षाचा 10 वर्ष झाल्यानंतर नाही उपदेश केला महाराज. बाळ पाळण्यात ते पाळण्यात, हा देह नाशिवंत